आपण पाहत आहात सत्यदर्शन न्यूज। धनगर समाजाचं आंदोलन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मध्यस्थीनंतर मागे। धनगर समाजाने त्यांच्या विविध मागण्यांसाठी आषाढ एकादशीच्या शासकीय पूजा वेळेस आंदोलन करण्याचा इशारा दिलेला होता। त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पंढरपूर येथे धनगर समाजाच्या शिष्टमंडळाशी त्यांच्या विविध मागण्यांच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा केली। शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांच्याकडे पंढरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा सुशोभीकरणासाठी निधी उपलब्ध करणे, दुसरी मागणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने सांस्कृतिक भवनासाठी जागा व त्यासाठी निधीची तरतूद, तर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या धर्तीवर धनगर समाजातील तरुणांना उद्योग व्यवसायासाठी विना व्याजी व विना तारण 30 लाखापर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देणे, अशा 3 मागण्या केल्या। शिष्टमंडळाच्या 3 मागण्यांपैकी पहिल्या 2 मागण्या जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी तात्काळ मान्य केल्या व तिसरी मागणी ही शासन स्तरावरील असून त्याबाबत शासनाशी चर्चा करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी शिष्टमंडळाच्या प्रतिनिधीला सांगितले। या सर्व पार्श्वभूमीवर धनगर समाजाच्या शिष्टमंडळातील उपस्थित प्रतिनिधी यांनी जिल्हाधिकारी यांनी स्वतः पुढाकार घेऊन शिष्टमंडळाच्या 3 पैकी 2 मागण्या मान्य केल्याबद्दल समाधान व्यक्त करून त्यांनी ही सकारात्मक भूमिका स्वीकारून तुर्तास आंदोलन मागे घेत असल्याचे सांगितले। या बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक श्री सरदेशपांडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन सिंह भोसले, तहसीलदार सचिन लुंगुटे, तर धनगर समाज शिष्टमंडळाचे विश्रांती भुसनोर, माऊली हरणकर, आदित्य फतेपूरकर, सुभाष मस्के, सोमनाथ ढोणे, पंकज देवकाते, प्रशांत घोडके, संजय लवटे, प्रसाद कोळेकर, अजय देशमुख, सतीश लवटे व अन्य प्रतिनिधी उपस्थित होते।